सौरभ कोंडेकर सामना करतो अनिकेत। त्या स्पर्धेच्या आजच्या दिवसाचा दुसरा सामना, पहिल्या सामन्यामध्ये टिपटप परारकरवाडीने सडवली संघाला अत्यंत तिरशे झाल्या सामन्यात पराभूत केलं होतं आणि या स्पर्धेच्या पुढे त्याने प्रवेश केला। पहिला चेंडू सामना करतो गौरव, बघूया कसा सुंदर फटका होता, परंतु एक धाव मिळते। सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी एका धावेने खातं उघडतोय अत्लेश्वर संघाचं। धावसंख्या 1। आता सामना करतोय सौरभ कोंडेकर, हा सुद्धा सुंदर बॅक टू द बॉलर मारलेला, परंतु एकच धाव मिळते। संघाची धावसंख्या होते ती 2। अत्लेश्वर क्रिकेट क्लब ऋण आणि आमदार भैयाजी सामंत यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आणि सुंदर चेंडू आयोजित केलेल्या स्पर्धा दुसऱ्या दिवसातील हा दुसरा सामना। पुन्हा एकदा अनिकेत सामना करतो गौरव, गणपतचा प्रसाद आणि हा 9 चेंडू आहे। फलंदाजांना काही त्याचा अंदाज येत नाही। धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या झाली ती 3। पुढचा चेंडू अनिकेतचा सामना करतो गौरव, बघूया घणाघाती फलंदाज आणि थेट यष्टांवरती चेंडू जाऊन बसलाय आणि त्याला खरोखर चौकारा फटका होता। एकदा मिळते, धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या होते ती 4। काल या स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये अत्यंत चुरशीचे असे सामने बघायला मिळाले आणि या स्पर्धेच्या अंतिम फेरीत केविजे स्पोर्ट यांनी प्रवेश केलेला आहे। पुढचा चेंडू अनिकेतचा सामना करतो आता सौरभ, बघूया पॉईंटच्या दिशेने काढलेला चेंडू एकदा तर पॉईंट काढताय आणि डिक्लेअर बॉक्समध्ये आता 2 धावा, 2 धाव काढल्यात आणि 2 धावांनी संख्या धावांची वाढते। धावसंख्या झाली ती 6। पुन्हा एकदा सुंदर फटका आणि सुंदर क्षेत्ररक्षण, 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 7। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर काहीशी संत सुरुवात झाली होती अत्लेश्वर मुंबईची। फक्त 7 धावा फलकार लागत आणि गौरव आणि सौरभ अशी धडाडीची आणि घणाघाती फलंदाजी पिचवर। संघासाठी दुसरं षटक घेऊन होते विजय, संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं, पंचांच्या डाव्या बाजूने मारा करणारे आणि सामना करणारे पुन्हा एकदा सौरभ। आता मात्र घणाघाती फलंदाजीची आवश्यकता आहे। 35 ते 40 धावा असतील तरच या ठिकाणी डिफेंड होऊ शकतं आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्या जोडीला असेल तरच या ठिकाणी। आणि हा 9 चेंडू आणि पंचगोष्टीत 2 धावा, एकूण 3 धावा मिळत आहेत। धावसंख्या 3 ने वाढते झपाट्याने, धावसंख्या पोहोचते ती डबल फिगर मध्ये। धावा झाल्या 10, बिनबाद 10, 6 चेंडू आणि 10 धावा। बॉल कृपया जुना बॉल द्यायचा आहे। नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता तो मित्रत्वाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि अत्लेश्वरला त्याने फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं। पुढचा चेंडू विजयचा सामना करतो विजय सौरभ पुन्हा एकदा आणि आता मात्र सुंदर फटका आणि खणखणीत चौकार। सौरभच्या बॅटमधून निघाला हा पहिला चौकार। धावसंख्या झाली ती 14। धावसंख्या झपाट्याने वाढते, धावसंख्या झाली 14। पहिल्या षटकात फक्त 7 धावा निघाल्यात आणि या पहिल्या चेंडूवरच एका चेंडूत जवळपास 7 धावा निघाल्यात आणि हा सुद्धा सुंदर फटका, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण एकदा मिळतंय। स्ट्राईकला आला आता तो गौरव, बघूया आता मात्र खणखणीत फटका स्ट्रेट डाव मारला पुढे होऊन आणि या चेंडूवरती 4 धावा मिळवल्या आहेत त्या गौरव परारकरने। गौरव परारकर चौकारानं आपलं या चौकाराचं खातं उघडतोय आणि धावसंख्या पोहोचली ते 19 वर। या षटकातले मला वाटतं आतापर्यंत 3 चेंडू झालेत आणि 3 चेंडूवरती पहिला चेंडू वाईड होता, 3 चेंडूवरती 13 धावा निघाल्यात त्या विजयच्या। पुढचा चेंडू गौरवसाठी पुन्हा एकदा आणि हा आता मात्र वाईड चेंडू, पुन्हा एकदा अतिरिक्त धावची भर पडते, धावसंख्या होती ती 20। विजयचा पुढचा चेंडू सामना करतो गौरव आणि हा सुंदर चेंडू आणि हा खराब क्षेत्ररक्षण होते परंतु आणि हा चौकार आहे बघा
चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं, परंतु चेंडू हातात निसटला आणि गौरवला एक पुन्हा चौकार मिळाला. धाव झाल्यात त्या 24. पहिल्या षटकात फक्त 7 होत्या आणि कृपया मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बाउंड्रीला ताबा घ्यायचा आहे. खराब क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा चेंडू हातात काय बसतच नाही. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या झाले 25. पावशतकी सलामी दिली होती सौरभ आणि गौरव यांनी. पुढचा चेंडू विजयचं काय षटक संपत नाही आणि हा सुंदर फटका. एक धाव तर पळून काढले. धावसंख्या झाली ती 1 वाढते. धावसंख्या झाली 26 आणि षटक संपलंय. 2 षटकानंतर 26 धावा. 19 धावा लुटल्या या षटकामध्ये सौरभ आणि आता मात्र 26 धावा झाल्या. सुंदर अशी सुरुवात केली आहे. पहिला षटक सुंदर टाकला होता अनिकेतने, परंतु दुसऱ्या षटकात 19 धावा दिल्या आणि याचा फायदा घेतला तो अत्लेश्वरने. आता संघासाठी नवीन गोलंदाज आलाय तो अथर्व. बघूया अथर्व काय करतोय. अथर्व सुद्धा वाईटने सुरुवात करतोय. चांगलं यष्टरक्षण होते त्या ठिकाणी, परंतु गोलंदाज मात्र स्वरमाला करतोय. धावसंख्या 27. पुन्हा एकदा वाईट. लेगला खेळायचा प्रयत्न करतोय, परंतु टप्पा काय भेटत नाही, दिशा मिळत नाही. टप्पा असतो आणि वाईटचे हॅट्रिक केले अथर्वने. बोनस देत आहेत अक्षरशः. आणि हा सुद्धा सुंदर चेंडू होता. एकदा मिळते डिक्लेअरच्या स्वरूपात. धावसंख्या झाली ती 30. पुन्हा एकदा अथर्व आणि आता मात्र कणकणीत फटका आणि एकदा पळून काढले. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. धावसंख्या होती ती 31. या ठिकाणी आलेल्या सर्व खेळाडूंचं आणि रसिक प्रेक्षकांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. खणखणीत चौकार. नवीन आलेल्या संघाने कृपया त्यावरून पाशी यायचे आणि आपली नाव नोंदणी करून घ्यायचे. मंडळाच्या अध्यक्षांनी कृपया याकडे लक्ष द्यायचंय. अध्यक्ष कुठे असतील? समोरच दिसतात मला अध्यक्ष. हा सुद्धा सुंदर फटका, परंतु एकच धाव मिळते. धावसंख्या झाले 36. फॉलोअप 0 विकेट. शेवटचे चेंडू शिल्लक आणि फलंदाज बाद होते. क्लीन बोर्ड होते तो सौरभ आणि संघाची धावसंख्या झाली 36 वरती पहिला धक्का बसतोय. 36 धावांची सलामी दिल्यानंतर पहिला धक्का बसतो अत्लेश्वरहून पहिला आणि सौरभची जागा घेण्यासाठी गेला तो बाबू. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील आणि एक धाव मिळतो या चेंडूवरती. धाव झाल्यात त्या 37. 3 षटकानंतर धावसंख्या झाली 37. काहीसा सुंदर असं या ठिकाणी षटक म्हणावं लागेल, कारण या ठिकाणी आमचे साठवलीचे सामाजिक कार्यकर्ते, आंबा व्यापारी आणि एक दिलदार असं व्यक्तिमत्व सामाजिक उपक्रमात, सामाजिक कार्यात आणि अडचणी सर्वांचे उपयोगी पडणारे असे आमचे मित्र साथी कोणकरी आणि त्यांच्या सहकार्याच्या ठिकाणी आगमन झाले. आणि खराब फटका गौरवच्या बॅटमधून. अतिशय खरोखर खराब फटका म्हणावा लागेल, कारण तो धावा झाल्या असल्या तरी अजूनही धावांची गरज आहे. समोरच्या टीमला कमी लेखून कधी जमणार नाही आणि अशातच हा फटका, खराब फटका घेऊन गौरव बाद होतो. तर जागांसाठी गेलो सागर. संघासाठी 4थं षटक घेऊन आलाय शुभम आणि षटकातील काही चेंडू शिल्लक. धावा झाल्यात त्या 39. आणि आता मात्र सुंदर चेंडू, सुंदर फटका, परंतु एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण, धावांवरती रोग बसवलाय. आणि 2 धावा मला वाटतं पंचगोष्ठीत 2 धावा. या ठिकाणी वाटू रेंजर्स या टीमचं या ठिकाणी आगमन झालं आणि मंडळाच्या वतीने या टीमच्या खेळाडूंचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आणि फलंदाज बाद होतो, धाबाद होतो सागर. अशा प्रकारे षटक संपले आणि धावसंख्या झाली ती 43. काहीशी दुसऱ्या षटक बघूया मधुकर जाधव स्वतः घेतात की आपल्या
इतर कोणाला संधी भेटते आणि नाही म्हणतात मीच टाकणार पहिल्या ओव्हर. मधुकर जाधव काय पहिली ओव्हर सोडत नाहीत. बॅटिंग मध्ये मात्र त्याने आपल्या ज्युनियर खेळाडूंना संधी दिली. खोड नवा आणि जोश नवा, खोड जुना आणि जोश नवा अशी एक म्हण मधुकर जाधवांसाठी या ठिकाणी आलेली आहे खास. आणि त्याच त्यांच्याच बरोबरीचे त्यांचे साथीदार सादिक कोणकरी सुद्धा त्यांना ही सुद्धा म्हण लागू पडते, खोड जुना पण जोश नवा. आणि असेच या रुणगावच्या क्रिकेटमधील एक नावाजलेलं आणि क्रिकेटमध्ये रुणगाव म्हणण्यापेक्षा या पंचक्रोशीत नांदेड तालुक्यात छोटा चेंडू दिला आहे. टप्पा काय मिळते आणि प्रवीणवीर सुद्धा त्या ठिकाणी गचाळ क्षेत्ररक्षण करतायत. मधुकर जाधवांना साथ द्यायचे प्रवीणवीर. पहिल्याच चेंडूवरती एक धाव मिळाली आहे आणि स्ट्राईकला आहे अनिकेत, नॉन स्ट्राईकला आहे अक्षय. 44 करत जिंकण्यासाठी फुलटॉस चेंडू बसलाय. पहिलाच चेंडू प्रॅक्टिस भरपूर करतात परंतु चेंडू का फुलटॉस पडतो कळत नाही. बघूया यावर मध्ये काय करतात मधुकर जाधव. कृपया क्षेत्र पंचांनी सामना पटापट सुरू ठेवायचा आहे. अजून बरेच सामने खेळवायचे आहेत. मंडळाच्या टीमने सहकार्य करायचं या ठिकाणी. पुढचा चेंडू अनिकेतसाठी. आता मात्र सुंदर टप्पा भेटलाय. धावसंख्या एकच आहे फक्त. निर्धारित 24 चेंडू धाव करतात 44 आणि क्लीन बोल्ड. चेंडू खाली बसला थांबलाय आणि पहिला धक्का बसतो तो मित्रत्व आणि संघासाठी नवीन फलंदाज गेला तो विजय. गोळूच्या संघाच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांनी या ठिकाणी मंडळाचं त्यांचं आम्ही स्वागत करतो आणि फलंदाजाने आपले विकेट या ठिकाणी फेकले धावबाच्या स्वरूपात. परतीच्या मार्गावरच ते परतले नाहीत. त्यांना वाटलं हा मेरा धावबाद झालं समजून त्यांनी आपले विकेट फेकले आणि अशा प्रकारे दुसरा धक्का बसला तो मित्रत्व कोंडवाडीला. नवीन फलंदाज गेला तो शुभम आणि आता मात्र खराब चेंडू मधुकर जाधव यांचा. पुढचा चेंडू सामना करतो विजय. बघूया या चेंडूवर आणि प्रवीण यांना काही चेंडू दिसत नाही. तरी सुद्धा मधुकर जाधव शांत आहेत, काही बोलत नाहीत अजून. आणि चेंडू क्षेत्ररक्षक हातात काय बसत नाही. चेंडू सुटतोय. षटक संपलंय. पहिल्या षटकांतर धावा झाल्यात फक्त 4. 18 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे अजून सुद्धा. नागादेवी गोळूच्या टीमच्या ठिकाणी आगमन झालं. आम्ही त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. कृपया त्यांनी पावलांपाशी संपर्क साधायचा आहे. त्याचप्रमाणे सादिक कोणकरांची टीम सुद्धा आधी 11 या ठिकाणी आलेली आहे. त्याचं सुद्धा स्वागत मंडळाच्या वतीनं. खराब चेंडू आणि वाईट चेंडूचा मारा होतोय गौरव कडून. धावसंख्या झाली ती 7. या ठिकाणी धावसंख्या झाली 6 धावा झाल्यात. आणि हा सुद्धा सुंदर फटका. आउटफील्ड थोडं खराब असल्यामुळे हा चौकार बसलाय परंतु बॅट्समनचं क्रेडिट या ठिकाणी नाकारून चालणार नाही. पहिला चटका चौकार मिळते इथे मित्रत्वाला. 10 धावा झाल्यात. डबल डिजिट मध्ये पोहोचले. मित्रत्व कोंडवाडी आता शहरात ऋण विरुद्ध करताना जिंकण्याचा दावा करायचा 44. आता फक्त 10 धावा झाल्यात. आता मात्र चेंडू पकडण्यात यश मिळाले प्रवीण. धावा झाल्यात 11. उद्या 13 जानेवारी 2025 रोजी सिनियर कॉलेज येथे महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होताना आणि फलंदाज भावबाद येतोय
ते पकडशील का मी पकडू असा झेल त्याने केला आणि चेंडू मात्र सीमारक्षक चालला होता. रनआउट नाही रे, रनआउट किती. स्वतः प्रवीण वीर यांना ठिकाणी हटवलंय आणि मधुकर जाधव स्वतः गेलेत. बघूया बुड्ढे के जगह पे बुड्ढा आ गया अभी, परंतु आणि चेंडू सुद्धा त्यांच्याकडे जातो. बघूया पण सुंदर क्षेत्ररक्षण. धावसंख्या झाले 13. पुढचा चेंडू गौरवचा सामना करतोय. प्रवीण वीर यांना चेंडू कुठेच भेटत नाही. कुणाल नो चेंडू आहे. एकच जाऊ ना. अरे धावसंख्या झाले 14. या षटकातील दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बहुतेक आणि खरोखर सुंदर क्षेत्ररक्षण एका हाताने झेल पकडलाय आणि कौतुक करावं तेवढं थोडं मधुकर जाधव यांचं. आमचे अतुल म्हणाले होते खोड जुना पण तरुणाला लाजवेल असंच यांचं या ठिकाणी क्षेत्ररक्षण. एवढ्या डायची खरंच गरज नव्हती, परंतु जोर आहे. पुढचा आणि संघासाठी नवीन षटक घेऊन आलाय तो सौरभ सामना करणार आहे. चंदू बघूया चंदू काय करतोय आणि सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर झेल पकडलाय. मधुकर जाधव यांकडून प्रेरणा घेऊन गौरवने सुद्धा सुंदर असा झेल पकडलाय आणि एक सुंदर क्षेत्ररक्षण नमुना या ठिकाणी त्यांनी दाखवून दिलाय. हे मैदानात असं आहे, तुमचं चांगलं क्षेत्ररक्षण असेल तर तुम्ही 15 ते 20-25 धावांवर डिपेंड करू शकता, परंतु क्षेत्ररक्षण खराब असेल तर तुम्हाला 50 धावा सुद्धा अपुऱ्या पडतील. या मैदानाचं वैशिष्ट्य असं आहे, या ठिकाणी याच मैदानावरती मोठमोठ्या ओव्हरआर्मच्या क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी पार पडल्या होत्या, परंतु मागील 15 वर्षापासून या ठिकाणी मला वाटत नाही आम्ही एकतरी ओव्हरआर्मची स्पर्धा खेळवली. आणि दरम्यान पुढचा चेंडू सौरभचा, मला वाटतं मित्रत्ववाला 11 या ठिकाणी सामना सोडून दिल्यासारखं ते खेळत आहेत. सामना जिंकण्याचा कुठे प्रयत्न होताना दिसत नाही. आक्रमक फलंदाजी करावी लागेल आणि हा आक्रमक शॉट खेळण्याच्या नादात फलंदाज बाहेर येतोय. थोडासा आमच्या समाजाचा परिणाम झाला होता, परंतु फलंदाज बाद होतोय. धावसंख्या झाली ती फक्त 15. हर्षद कृपया या ठिकाणी आलेल्या सर्व खेळाडूंना विनंती आहे पॅव्हलियनपाशी यायचं आहे आणि आपले नाव नोंदणी करून घ्यायचे आहे. सामना जवळपास अतलेश्वरकडे झुकताना षटक संपलं आणि पहिल्या षटकांतर धावा झाल्या त्या आताच्या 2 ना 2 17 आलेल्या संघाने या ठिकाणी नाव नोंदणी एंट्री फी भरून घ्यायचं. लगेचच पुढचा सामना होणार आहे. आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन आला तो सूरज अपकरे आणि हा 9 चेंडू आणि 2 धावा मिळतात. धावा झाले तर 19. अजूनही जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 25. सूरजचा पुढचा चेंडू सामना करतो आणि फलंदाज बाद होतो. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर थ्रो. धावसंख्या वाढत नाही, परंतु विकेटची संख्या मात्र वाढते. धावसंख्या झाली तर 19. फलंदाज मला वाटतं जवळपास शेवटची जोडी मैदानात असावी. ऑल आउट होतात का बघूया. फलंदाज बाद झालाय. झालं वाटतं जवळ संपलं. अशा प्रकारे एकतर्फी सामना झाला अतलेश्वर ब विरुद्ध मित्रत्व कोंडवाड यांच्यामध्ये.